नमस्कार, माझं नाव स्वप्नील शिवनारायण टवाणी आहे. आपण ही जी फर्म आनंद ॲग्रो सेल्स मशिनरी सेल्स अँड सर्व्हिस बीड येथे मी 2009 पासून सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं काही भांडवल वगैरे काही नव्हतं. डिझेल इंजनचं मला चांगलं नॉलेज होतं पहिलेपासून. डिझेल इंजनचं मी पूर्ण ओव्हरऑइलिंग रिपेअरिंग वगैरे सगळं करत होतो. त्याच फील्डला एक काहीतरी पूरक व्यवसाय चालू करायचं हे माझ्या डोक्यात होतं. शेतकऱ्यांशी बी संपर्क चांगल्या प्रकारे होता. तर मग काय सुरू करायचं, तर मशिनरीज सुरू करायची. मग मशिनरी सुरू करायची तर भांडवल कुठून आणायचं, भांडवल तर नाही आहे. मग 2009ला एक गाळा आपण रेंटने चालू केला. रेंटने चालू केल्याच्या नंतर इथं फक्त एक टेबल आणि खुर्ची होती, बाकी काही नव्हतं. मग ते टेबल आणि खुर्चीला पाहून तर लोक तर येणार नाहीत. मग काहीतरी दुकानात दिसलं पाहिजे. मग एक 4 पाईप फक्त शेजारी पाजाऱ्याकडून घेऊन आलो. मग ते ठेवत असताना गिरायकाची जी काही चौकशी होती, जी काही मागणी होती, किंवा तुम्हाला काय पाहिजे काय नाही, मग त्यांच्या अनुषंगानं आपण एक एक मटेरियल वाढवत गेलो. स्प्रे पंपचं तर मला नॉलेज नव्हतं. किंवा मी म्हणलं स्प्रे पंपमध्ये काय आणि दुनियाची कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये कुणाचं काय आणि ते नॉलेज नसल्यामुळं आपण त्या वस्तूकडं थोडं दुर्लक्ष केलं 1-2 वर्ष. मग 2010मध्ये त्यांनी मला परत एकदा तसं पुशअप केलं. त्यांनी एक 10 पंप मला पाठवून दिले, किंवा हे तुम्ही पंप फक्त ठेवा तुमच्या दुकानात. तर ते सहज मी 2 पंप ज्या दिवशी आले त्या दिवशी फक्त सहज असे बाहेरच ठेवलेले होते. ते बाहेर ठेवत असताना कस्टमर आलं, विचारलं आणि त्यांनी ते पडगिलवर नाव पाहिलं की ते लगेच त्याची क्वालिटी पाहिली. ते बाजार सगळीकडे फिरून आला. मी त्याला जस्ट रेट सांगायचं म्हणून सांगून दिला आणि तो घेऊन गेला. घेऊन गेल्याच्या नंतर मला लक्षात आलं, चला हे बाहेर जर ठेवलं तर हे माल विकतो आणि बाजारात जे काही पंप आहेत त्या पंपाची काही क्वालिटी नाही, काही नाही. मग मी एक सुरुवात केली, किंवा ठीक आहे 10 पंप विक्री झाली. विक्री झाल्याच्या नंतर मी परत संपर्क केल्याच्या नंतर मला मग सागर शेठ पडगिलवार यांच्याशी माझा जास्त संपर्क राहिला. मग सागर शेठने सांगितलं तुम्ही सुरुवात करा, आम्ही तुम्हाला मटेरियल देऊ. ते म्हणले तुम्ही विका, तुम्हाला काही अडचण आली तर पॅडकॉर्प तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल. ज्यावेळेस आम्हाला सांगितलं त्यांचा नवीन मार्केटला त्यावेळेस 4 स्ट्रोकचा 2 स्ट्रोकचा पेट्रोल पंप त्यांचा आला. तर त्यांनी एक 2 पीस मला फक्त सॅम्पल म्हणून पाठवून दिले. मग ते 2 स्प्रे पंप कस्टमर आलं, त्यांना जे हातावरचे जे घेणारे होते कस्टमर, त्यांचं क्षेत्र जास्त असल्याकारणाने त्यांनी दुसरं काही आहे का म्हणले पेट्रोल पंप आहे. तर त्यावेळेस रॅलीचा पेट्रोल पंप यायचा. त्या रॅलीच्या पेट्रोल पंपामध्ये आवाज भरपूर असायचा आणि प्रेशर कमी राहायचं. कस्टमरची मागणी होती प्रेशर आम्हाला चांगलं पाहिजे. मग हा पॅडकॉर्प पंप मी चालू केला. चालू करून दाखवलं, तो अक्षरशः खुश झाला. तो म्हणला इतकं प्रेशर आता पण कुठल्याच पंपाला नाही आहे. मग त्या म्हणला याची काय गॅरंटी वॉरंटी आहे का. आता गॅरंटी वॉरंटी बाजारात तर कुठल्याही पंपाला काही गॅरंटी वॉरंटी देत नव्हतं. म्हणलं हे पॅडकॉर्पचा आपला जो पंप आहे ह्याला गॅरंटी वगैरे काही आहे का. तर म्हणले बिलकुल, तुम्ही त्यांना 6 महिन्याची पूर्णतः गॅरंटी द्या. त्या कस्टमरला मग मी माझ्या गॅरंटीवर 1 वर्षाची गॅरंटी दिली. मी म्हणलं तू बिंदास घेऊन जा, काही अडचण आली तर माझ्याकडे पंप घेऊन ये. तुझा पंप 24 घंट्याच्या आतमध्ये तुझा पंप चालू होऊन जाईल. त्याचं पाहून परत 8 दिवसानंतर परत एक जण आला. म्हणले ते पॅडकॉर्पचं जे तुम्ही फवारा जो दिलेला होता तर तो फवारा आम्हाला पाहिजे. आता मार्केटमध्ये ते पॅडकॉर्प म्हणून दुसऱ्या दुकानदाराकडे गेलं तर तिथं त्यांना काही भेटलं नाही. पॅडकॉर्पचा जो विश्वास आहे, जो त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटीचा पंप मार्केटमध्ये नाही. मग कस्टमर शोधत ज्यावेळेस माझ्यापर्यंत यायचा, किंवा हे पॅडकॉर्पचं आपल्याला पडगिलवारचं तुम्ही ज्यावेळेस हे पंप काल आमच्या गावात आलेला आहे स्प्रे पंप, तर तसाच पंप आम्हाला पाहिजे. आता पीस पाठवले होते 2, त्यांच्यासोबत जे कस्टमर येणारे होते ते 3 जण सोबत आले परत. तर 3 जण आले, माझ्याकडे पंप एकच राहिलेला. म्हणले आम्हाला पाहिजे तर आत्ताच पाहिजे. आता आत्ताच पाहिजे तर म्हणलं आत्ता तर देऊ शकत नाही. म्हणले आम्हाला उद्या सकाळी फवारणी करायची. म्हणलं मी प्रयत्न करतो, मी फोन लावतो कंपनीला, विचारतो, जर पॉसिबल झालं तर तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मी ट्राय करतो देण्याचं. मग सागर शेठना फोन लावला. मी म्हणलं आज संध्याकाळी मला तिथून माल निघाला पाहिजे. सागर शेठ त्या दिवशी होते बाहेर गावाला. त्यांनी तिथून रात्री 7:15चा टायमिंग होता संध्याकाळचा. त्यांनी तिथून स्पेशली त्यांचा माणूस ऑफिसला पाठवून तिथनं ट्रॅव्हल्समध्ये त्यांनी ते 5 पंप मला बुक केले,
किंवा तुमची इमर्जन्सी आहे, मी 5 पंप तुम्हाला आत्ता पाठवतो. त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये अक्षरशः त्या दिवशी पाऊस भरपूर होता, त्या पावसात त्यांच्या माणसांनी जाऊन तिथं ट्रॅव्हल्समध्ये ती 5 पंप टाकले. तिथून मला त्यांचा नंबर दिला त्या ट्रॅव्हल्सवाल्याचा. मी सकाळी पहाटे 5 वाजता जाऊन त्या ट्रॅव्हल्समधून ते कलेक्ट केल्याच्या नंतर त्या कस्टमरला फोन लावला, तुझे पंप आलेत, येऊन घेऊन जा. ते सकाळी लगेच 7 वाजताच मी बसस्टँड ते पंप माझ्या दुकानात पण नाही आणले, बसस्टँडच्या तिथूनच त्यांना लगेच तिथं ते पंप चालू करून त्यांना देऊन टाकले. ते 3 पंप ज्यावेळेस त्या गावात गेले, त्या गावामध्ये बाकीचे पण पंप चालत होते, पण ह्या पंपचा जो परफॉर्मन्स होता आणि ह्याची जी क्वालिटी होती, त्या क्वालिटीला दुसरे पंपाची तोड नव्हतं. आणि ॲपल फोन घ्यायला गेला तर त्याला 80-90 हजार रुपये लागतात, आणि सेम त्याचीच कॉपी करणारा जर तुम्ही मोबाईल घ्यायला गेला तर 8-10 हजारामध्ये भेटतो. पण शेवटला ॲपल यूज करत असतानाच त्या ॲपलचा जो फिलिंग आहे, ती फिलिंग वेगळीच येते. तसंच पंपामध्ये शेतकऱ्यांना ज्यावेळेस पॅडकॉर्प ज्यावेळेस तो यूज करतो, तर यूज करत असताना त्याला जी फिलिंग आहे किंवा त्याच्यामध्ये जे तुषार जे पडतात ते एकदम ॲक्युरेसी निघते, ॲव्हरेज चांगला भेटतो, मेंटेनन्स नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला सेल आफ्टर सर्व्हिस आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी शेतकऱ्यांना लागत असतात, त्यामुळं पॅडकॉर्प वापरणारा कस्टमर एकदम खुश राहतो. आणि तो ज्यावेळेस बी पंप बदलायचा आहे किंवा ज्यावेळेस नवीन घ्यायचा आहे, स्टँड बाय घ्यायचा आहे, एक वेळेस जर पॅडकॉर्प जर त्याने वापरला तर तो दुसऱ्या वेळेस तो दुसरा पंप विचारतच घेत नाही. तो म्हणतो आपल्याला घ्यायचा तर पॅडकॉर्पच घ्यायचा, नाही तर घ्यायचा नाही. मी ज्यावेळेस पहिले सुरुवातीला 2 स्प्रे पंप पेट्रोल पंप आणले, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी जो आहे तो माझा डबल टेबल सेल होत गेला. 2 स्ट्रोकमध्ये सुद्धा तसंच झालं. 2 स्ट्रोकच्या आत्तापर्यंत आम्ही नाही म्हणलं तरी 1,500 ते 2,000 पंप विकलेले, आणि 4 स्ट्रोकचे 500 ते 700 पंप आजपर्यंत विकलेले. 1% जरी कस्टमर माझ्याकडं नाराज असेल पडगिलवार पॅडकॉर्पसाठी, किंवा हा प्रॉडक्ट तुम्ही देऊन आम्हाला फसवलेला आहे किंवा आमची फसवणूक झालेली आहे, असं एक सुद्धा कस्टमर नाही आहे माझ्याकडे. ABP माझा इथं आपल्या पॅडकॉर्पचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याची ॲडव्हर्टायझिंग चालू केली. त्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये पॅडकॉर्पचे जे काही स्प्रे पंपाचे जे वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य त्याच्यामध्ये डिक्टेट झाले कस्टमरला. मग त्या ABP माझावर खाली कस्टमरचे वितरकांचे नंबर यायचे, मग ते नंबर्स, कंपनीचे नंबर्स, यावर कस्टमर कॉन्टॅक्ट करायचे. ज्या कुठल्या एरियामध्ये एखाद्या शेतकऱ्याचा जर फोन आला तर त्या एरियामधल्या डीलर्सचा कंपनी लगेच रेफर द्यायची की ह्या डीलरकडे तुम्हाला आमचा हा पॅडकॉर्पचा स्प्रे पंप तुम्हाला अवेलेबल होईल. त्यांनी प्रसार माध्यम इतकं चांगलं यूज केलं आहे. ॲडव्हर्टायझिंग त्यांनी ABP माझावर टाकली आहे. त्याच्यानंतर फेसबुकला त्यांचे कंटिन्यूस व्हिडिओज वगैरे येत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर एरिया वाईज त्यांनी प्रत्येक डीलरची नावं त्या व्हिडिओवर टाकलेत, आणि ते व्हिडिओ आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकरी ग्रुपला आम्ही टाकतो, आणि त्या शेतकरी ग्रुपमधून त्या प्रत्येकाला एक दुसऱ्याला फॉरवर्ड करून त्याच्या आपोआप ती प्रॉडक्टची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली जाते. मान्सून सून म्हणून एक कंपनी डिस्काउंट स्कीम काढते, किंवा तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करा. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तुम्हाला हे फायदे आहेत, आणि ह्या आधारे तुम्ही सीझनमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही कस्टमरला तेवढे हँडल बी करू शकतात, जेणेकरून तुमचे कस्टमर परत जाणार नाहीत. तर मग ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी मग आमचा एक 4-5 जणांचा आम्ही ग्रुप बनवला आहे. त्या ग्रुपनुसार आम्ही प्रत्येक वर्षी सीझन सुरू होण्याच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही जातो, ॲडव्हान्स बुक करतो, जे काही प्रॉडक्ट्स येणार आहेत त्याची पूर्ण माहिती करून घेतो, आणि त्या आधारे आम्ही पुढचं पूर्ण अख्खं सीझन आम्ही कव्हरअप करतो. पडगिलवार कॉर्पोरेशन ही पॅडकॉर्प जी कंपनी जी स्थापित झालेली आहे, ह्या कंपनीचं वैशिष्ट्य आम्ही एक लक्षात घेतलेलं आहे की ही कंपनी आहे त्या प्रॉडक्टपुरती मर्यादित राहत नाही, ही विस्तारित करत चालते यांचं क्षेत्र. आज एक प्रॉडक्ट काढला तर लगेच उद्या पुढच्या महिन्यात त्यांचा अजून एक प्रॉडक्ट येणार, त्याच्या पुढच्या महिन्यात अजून एक प्रॉडक्ट येणार. जी रेंज त्यांची मी ज्यावेळेस सुरुवात केली ती रेंज 10 पंपाची होती, तर आज ती 50 पंपापर्यंत रेंज गेलेली आहे. म्हणजे इतकं वास्ट त्यांनी प्रत्येक मॉडेलमध्ये अजून शेतकऱ्याला काय सोयीचं जाईल त्या हिशोबानं त्यांनी प्रत्येक पंपामध्ये तसे चेंजेस करत गेलेले आहेत. यामध्ये आता इतके पंप आम्ही विकतो, मग आता जे काही 4 वर्षापूर्वीचे 5 वर्षापूर्वीचे जे काही पंप्स आम्ही विकलेले आहेत त्या पंपाची मग रिपेरिंग यायला सुरू झाली, किंवा कस्टमर हे पंप सर आम्हाला हा पंप प्रेशर थोडा कमी मारतो, ह्याला काहीतरी करा, काय ज्याला घेण्याची मानसिकता नाही नवीन पंप
तो त्याच पंपाला रिपेअर करण्यासाठी यायचा. मग आता आपल्याला तर त्याचं नॉलेज घ्यावं लागणार, त्याशिवाय त्याला काय देणार. पंपाची ट्रेनिंग घेण्यासाठी आम्ही 4 ते 5 दिवस तिथं पुण्यामध्ये आपल्या ऑफिसच्या वर्कशॉपमध्ये पॅडकॉर्पमध्ये आम्ही तिथं ट्रेनिंग घेतली. कुठल्या प्रकारचे आम्हाला कुठेही असं वाटलं नाही की आपण त्यांच्याकडून शिकतोय आणि ते आम्हाला शिकवत आहेत, असं कुठेही वाटलं नाही. एकदम ॲज अ फ्रेंडसारखं त्यांनी आम्हाला पूर्णतः सगळ्या पंपाची माहिती दिलेली आणि तेवढी आम्ही पूर्ण जी काही माहिती घेतलेली आहे त्या माहितीच्या आधारेच आम्ही आज कस्टमरला तेवढी सर्व्हिस देऊ शकतो. मग ह्या बिझनेसमध्ये काम करत असताना सेल तर तुम्ही कुठल्याही मार्केटचं कुठेही तुम्ही सेल करू शकतात, पण त्याला सर्व्हिस ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. सर्व्हिस जर तुम्ही देऊ शकले नाही तर तो तुमचा प्रॉडक्ट किती क्वालिटीचा असू द्या त्याला काही अर्थ नाही. तसंच आम्हाला सर्व्हिसच्या बाबतीत पॅडकॉर्पचा इतका सपोर्ट आहे की त्याचं विचारायचं काम नाही. आम्हाला कुठल्या प्रकारची अडचण आली तर आम्ही डायरेक्ट फोन लावतो कंपनीमध्ये. कंपनीचा जो एक्झिक्युटिव्ह त्यांचा जो वर्कशॉप मॅनेजर आहे तो आमच्याशी डायरेक्ट बोलतो. आम्ही व्हिडिओ कॉलिंगवर जो काही आम्हाला प्रॉब्लेम येतो तो आम्ही त्यांना शेअर करतो. ते तिथूनच आम्हाला व्हिडिओ कॉलिंगवर सगळं मेंटेनन्स काय करायचं काय नाही ते आम्हाला पूर्णतः पद्धतशीरपणे सांगतात. 2008मध्ये माझं लग्न झालं. 2009मध्ये मी ज्यावेळेस दुकान चालू केली तर त्यावेळेस गव्हर्नमेंटचे कामसुद्धा मला पाहणं गरजेचं होतं. तर गव्हर्नमेंटचे काम पाहत असताना दुकानाकडे कोण लक्ष देईल हे एक मोठा प्रश्न होता. कारण की त्यावेळेस माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं मनुष्यबळ नव्हतं आणि आर्थिक बळही नव्हतं. मग ह्यामध्ये काम करत असताना एक लक्षात आलं की गव्हर्नमेंटच्या कामासाठी मी जात असताना दुकान बंद जर ठेवलं तर कस्टमर होणार नाही. मग त्यासाठी दुकान तर चालू ठेवावं लागेल. मग दुकान चालू ठेवण्यासाठी मी घरामध्ये चर्चा केली किंवा माझी जी लाईफ पार्टनर आहे तिला मी सांगितलं की तुला दुकानावर येऊन थांबावं लागेल. मग ती सुरुवातीला 1 दिवस येऊन थांबली. ठीक आहे म्हणले, चला. मला जस्ट जेवण करण्यासाठी घरी जायचं होतं तर मी दुकान लावून जाऊ शकत नव्हतो. कस्टमर बसलेले होते. तर हिला मी दुकानावर बोलून घेतलं की तू इथे ये, 5 मिनिट बस, मी घरी जाऊन जेवण करून येतो. मग ही दुकानावर आली. दुकानावर आल्याच्यानंतर बसल्यावर तिला मी जेवण करण्यासाठी घरी जात असताना घरी गेल्यावर हिचा मला फोन आला की एक कस्टमर आलेलं आहे आणि त्यांना हे असं हे सामान पाहिजे. मग सामान पाहिजे म्हणल्यावर मी तिला तिथं बसून सांगितलं की ह्या रॅकमध्ये हे असं हे मटेरियल ठेवलेलं आहे, ते त्या कस्टमरला दे. मग तिने दिलं. मग तिला एक वेगळ्या प्रकारचं कॉन्फिडन्स आलं की नाही ठीक आहे, आपण दुकानामध्ये जरी बसलं तरी काही कुठल्या प्रकारचं काही अडचण नाही. एक शेतकऱ्याने तिला विचारलं, म्हणले तुम्ही कसं काय दुकानावर बसतात. तर तिने त्या माणसाला प्रत्युत्तर दिलं, म्हणले तुमच्या बाया तुमच्या शेतामध्ये काम करतात का नाही. मग तसंच आमचे मिस्टर हे दुकानदारी करतात, त्यांनाच आम्ही सपोर्ट करतो. त्या इथं दुकानावर बसल्यावर आज असं झालेलं आहे की कस्टमर मला कमी त्यांना जास्त ओळखतात. किंवा ते मॅडम आहेत का त्यांनी आम्हाला तो पंप दिलता, तोच पंप द्या. त्या मॅडमनं विचारा कुठला पंप दिलता. म्हणजे आज माझ्यापेक्षा तिला जास्त माहिती झालेली किंवा कुठला पंप किती चांगला चालतो आणि कुठल्या पंपाचा परफॉर्मन्स कुठला चांगला आहे. व्यापारी बंधूंनो, मी एकच सांगू इच्छितो की बाजारात किती कंपन्या असू द्या, इतर कंपन्यांची जी पॉलिसी आहे आणि पॅडकॉर्पची जी पॉलिसी आहे ह्या पॉलिसीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाकीचे जे काही डीलर्स ज्या इतर कंपनीचे जे काम करत होते त्यांचे काम करण्यामध्ये आणि पॅडकॉर्पच्या कंपनीसोबत काम करण्यामध्ये जे वितरकांना जी अपेक्षा होती किंवा ह्या पॅडकॉर्पची विक्री करत असताना आपल्याला जे काही मार्जिन भेटलं पाहिजे, जी काही सर्व्हिस भेटली पाहिजे ती आता व्यवस्थित भेटते. आणि त्या कारणानं जो सेल वाढलेला आहे प्रत्येक डीलरचा, त्या सेलमुळं प्रत्येक डीलर आज पॅडकॉर्पचा खुश आहे. आणि यामध्ये पॅडकॉर्प ज्यावेळेस बी सांगतात की आम्ही ही पॉलिसी ठरवलेली आहे, त्या पॉलिसीचं ते उल्लंघन आजपर्यंत कधी केलेलं नाही. त्यांनी एकदा शब्द दिला, तुमच्या एरियामध्ये तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही डीलरला माल येणार नाही, तर तुमच्याशिवाय इतर कुठंही मटेरियल येणार नाही. आणि आलं तरी लगेच ते त्या मालाची लगेच विल्हेवाट लावतात किंवा हा मटेरियल कुठल्या डीलरने डिस्टर्ब केलेला आहे त्या डीलरला ते पूर्ण अख्खा सीझनभर मटेरियल देतो. त्यामुळे तुम्ही बेफिकर राहून पॅडकॉर्पसोबत पूर्णतः 100% विश्वासानं काम करू शकतात. ही मी तुम्हाला पॅडकॉर्पच्या वतीनं आणि माझ्या वैयक्तिक वतीनं मी तुम्हाला विनंती करतो. पॅडकॉर्प, समृद्ध शेतकरी, संपन्न भारत.